सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 51 ते 75। ना तरी शब्द ब्रह्मादी मथियला व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे। अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले। मग ज्ञान अग्नि संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके अमोदासी। मग ते लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कळवले, त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला। त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले। जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहभावे परांगती रमिजे जेथ। वैराग्यशील लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे, म्हणजे सोहभावाने जेथे रममान होतात। जे आकर्णी जे भक्ती जे अधिवंत त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती मनितली कथा। भक्तांनी जिचे श्रवण करावे ती तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे। जे भगवत गीता म्हणिजे ते ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी। जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकरजीशी प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात। जैसे शारदेची ये चक्रकळे मजी अमृत कन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे। ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदू मनाचे वेचतात। तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आनोनिया। त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी। हे शब्द विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमेयासी। हिची चर्चा शब्दा वाचून करावी, मनातल्या मनात हिचा विचार करावा, इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे। जैसे भ्रमर परागुनेती परी कमल दळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथीये। कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्यांची खबरही नसते। त्याचप्रमाणे या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे। का आपुला ठाऊ न सांडिता अलिंगी जे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कमुदिनी जाणे। किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला अलिंगन देते। हे प्रेम सौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते। ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतकरणे अथिला तोची जाणे मानोईये। त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो। अहो अर्जुनाची ये पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे। अहो
अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागुनी विनविले, प्रभू सखोल हृदयी आपुले मनोनिया. ज्ञानदेव म्हणतात, अहो महाराज, आपले अंतकरण गंभीर आहे, म्हणून हे वरील ओवीतील विधान मी लढीवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे. जैसा स्वभाव माया बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकच ती तयाचा संतोष आथी. लहान मूल जरी बोबड्या शब्दाने बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा, हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुली म्हणितला, तरी उने सहजे उपहासला पार्थुकाई. त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू. परी अपराधी तो आनिका आहे, जे मी गीतार तू कवळूप आहे, ते अवधारा विनवूल आहे मनोनिया. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे, तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून एका अशी मी तुमची विनंती करत आहे. हे अनावरण विचारिता, वायांची धीवसा उपनला चिंता, एरवी भानुते जी काय खाद्योता शोभायाथी. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे. याचा विचार न करता उगाच ते साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे. ती टिटीभू चुंचावरी, माप सूर्य सागरी, मी नेन तू त्यापरी पवर्ते येथ. किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे. ऐका आकाश गिवसावे, तरी अनेक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाडू हे आद्यावे निर्धारिता. हे पहा, आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे, आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाला करता असा त्यांना मोठा आश्चर्याने प्रश्न केला. तेत हरू मने नेनी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नुनती देखीजे गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयात जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो सोये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे. त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणे गीता अर्जुनाला सांगितली. येते जे अगाध, जेते वेडावती वेद, तेत अल्पमी मतिमंद काय होई. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांची मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा येथे माझा पाड कसा लागणार. हे अपार कैसेनी कळवावे, महातेज कवने धळवावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार.
सूर्याला कोणी उजळावे? चिलटासारख्या शूद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे? परी येत असे एक अधारू, तेनीची बोले मी सदरू, जे सनुकळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. असे आहे. तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे, ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे, त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो, गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. जय जय रामकृष्ण हरी.